तर आज मस्त काळी भाजी बनवायची होती। इथं जो काळ्या भाजीसाठी मसाला लागतो, खोबरा, कांदा, मिरच्या, त्यानंतर हरभऱ्याची डाळ, लसूण सर्व काही मी तेलामध्ये तळून घेतलं तव्यावरती। कांदा ऑलरेडी गॅसवरती भाजून घेतलेला होता। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, जिरे कढीपत्ता टाकायचं। त्यानंतर घरी बनवलेला हा काळा मसाला आहे तो टाकला। त्यानंतर मी इथं सोयाबीनचे जे वडे आहेत त्या गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून भिजू घातलेले होते। त्यातलं पाणी काढून त्याही मसाल्यामध्ये छान परतून घ्यायच्या। त्यानंतर पाणी जेवढं पाहिजे तुम्हाला तेवढं म्हणजे मसाला काढून घ्यायचा, मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं। त्यानंतर मसाल्यासोबतच पाणी टाकायचं, आधी छान परतून घ्यायच्या तेलामध्ये। त्यानंतर बारीक कट केली कोथिंबीर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं, छान अशी उकळी काढून घ्यायची। भाजी तोपर्यंत उकळते तोपर्यंत त्याला म्हटलं बाजरीच्या भाकरी बनवूया। तर इथं मस्त मी बाजरीच्या भाकरीसाठी गोळा बनवून घेतला। छान पीठ मळून घ्यायचं म्हणजे भाकर छान होते। त्यानंतर तवा हा गरम पाहिजे, त्यावरती भाकर टाकायची, लगेच 1-2 सेकंदामध्ये पाणी लावायचं। पाणी लावल्यानंतर लगेच 2-3 सेकंदामध्ये उलटायची म्हणजे भाकर आपली व्यवस्थित छान अशी भाजते। दोन्ही बाजूंनी भाकर छान भाजून घ्यायची। मस्त इथं काळी भाजी आणि